सरांनी बंड्याला विचारलं, बंड्या मला सांग अकबरचा जन्म केव्हा झाला? त्यावर बंड्या म्हणतो, सर एक मिनिट, मी ना इथे शिकायला येतो, बाळणपणाच्या नोंदी ठेवायला नाही, ओके? मास्तर बंड्याला विचारतात, समजा मी मार्केटमधून 100 रुपयाचे 7 बांगडे आणले, तर एक बांगडा कसा पडला रे बंड्या? त्यावर बंड्या म्हणतो, मास्तर तुम्ही फाटकी पिशवी मार्केटमध्ये नेताच कशाला? लय चोपलाय बंड्याला मास्तरांनी. मास्तरांनी पोरांना प्रश्न विचारला, मुलांना मला सांगा, पूर्वीचं मद्रास नाव असलेल्या शहराचं आत्ताचं नाव काय बरं? त्यावर बंड्या म्हणाला, मास्तर चेन्नई. मास्तर म्हणाले, अरे वा, अगदी बरोबर. मग आता मला सांग की चेन्नई हे नाव कशावरनं पडलं? त्यावर बंड्या म्हणाला, मास्तर ते लोक लुंगी घालतात ना, आणि लुंगीला चेन्नई म्हणून चेन्नई. मास्तरांनी बंड्याला पॅन्ट फाटच तर मारलाय. एका मुलाने एका मुलीला प्रपोज मारला, त्यावर ती मुलगी पुढे निघून गेली. तर तुम्हाला, अगं असं काय, माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी दे. त्यावर ती त्याला म्हणाली, अरे जा, तू आधी तुझ्या मित्रांना पार्टी तरी दे. वा, क्या स्टाईल आहे. मुलांच्या जीवनातील शोकांतिका. एखादी मुलगी स्वभावाने चांगली असते पण दिसायला चांगली नसते. एखादी मुलगी दिसायला चांगली असते पण स्वभावाने गर्विष्ठ असते. एखादी मुलगी दिसायला पण चांगली असते आणि स्वभावाने पण चांगली असते, पण ती सिंगल नसते. एखादी मुलगी सुंदर असते, सुशील असते, सुस्वभावी असते, गोड असते, ती सिंगल असते पण तिचा भाऊ पहिलवान असतो. एखादी मुलगी सुंदर असते, सुशील असते, सुस्वभावी असते, गोड असते, तिला भाऊ पण नसतो, पण ती मुलगी आपल्याला भाऊ म्हणत असते. उचल रे देवा उचल. आहे ना तुम्हाला अनुभव? एका शाळेत नवीन मॅडम आलेल्या असतात. त्या प्रत्येक मुलाला आपलं नाव आणि छंद विचारतात. पहिला मुलगा म्हणतो, मॅडम माझं नाव गोट्या, मला चंद्राला पाहायला आवडतं. दुसरा म्हणतो, मॅडम माझं नाव झंप्या, मलाही चंद्राला पाहायला आवडतं. तिसरा म्हणतो, मॅडम माझं नाव राजू, मलाही चंद्राला पाहायला आवडतं. मॅडम आश्चर्यचकित होतात. त्या विचारात पडतात की नावं तर सगळ्यांची वेगवेगळी आहेत, पण छंद मात्र एकच आहे. कमाल आहे. त्यावर त्या मुलींना विचारतात. त्यावरती एक मुलगी म्हणते, मॅडम माझं नाव चंद्रा. जा समजून. मॅडमने पोरांना जीव जाईपर्यंत मारला. बायको आपल्या नवऱ्याला विचारते, काय हो तुम्ही मला सोडणार तर नाही ना? त्यावर नवरा म्हणतो, नाही ग नाही सोडणार. बायको म्हणते, मी जाड झाले तरी नाही ना सोडणार? नवरा म्हणतो, नाही ग नाही सोडणार. तर ती परत विचारते, मी वेडी झाले तरी नाही ना सोडणार? त्यावर नवरा म्हणाला, सोडले का अजून? बायकोने नवऱ्याला वेडा होईपर्यंत मारलाय. शाळेमध्ये इंग्रजीचा तास चालू होता. सरांनी पोरांना विचारलं की काय रे, मला सांगा, जर बटनाला मराठीमध्ये गुंडी असं म्हणतात तर झीपला मराठीत काय बरं म्हणत असतील? तर बंड्याने उत्तर दिलं, सर झीपला मराठीमध्ये ना घसरगुंडी असं म्हणत असतील. त्यावर सरांनी बंड्याला घसरगुंडीवर नेऊन मार मार मारला.